आज दिनांक 28 एप्रिल 2020. सब्जेक्ट आपला आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, इयत्ता 12वी कॉमर्स. आपला टॉपिक नंबर 2 आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नफा न कमवणाऱ्या संस्थेचे हिशेब. या टॉपिकमध्ये आपण आत्तापर्यंत अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमध्ये आपण आत्तापर्यंत कंटेंटमध्ये इंट्रोडक्शन, त्यानंतर मीनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्यानंतर फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्यानंतर डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, त्यानंतर नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपेरिंग फायनल अकाउंट्स, त्यानंतर पूर्वीच्या तासामध्ये मीनिंग ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, त्यानंतर टाइप्स ऑफ रिसिप्ट, त्यामध्ये कॅपिटल रिसिप्ट आणि रेव्हेन्यू रिसिप्ट, त्यानंतर टाइप्स ऑफ पेमेंट्स, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यानंतर आपण स्पेसिमेन ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, त्यानंतर मीनिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्यानंतर फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्यानंतर स्पेसिमेन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, पेज नंबर 63 वर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कंटेंट दिलेला आहे. त्यामध्ये आपण 64 नंबरच्या पानावर इंट्रोडक्शन, देर आर 2 टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि सेकंड नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. आपला हा जो प्रकार आहे स्वयंसेवी संस्था, याला आपण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असंही म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण या संस्था देश, समाज, राष्ट्र सेवा निर्मितीसाठी स्थापन झालेल्या या संस्था आहेत. त्यानंतर आपण मीनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्यानंतर फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याची माहिती घेतली.
त्यानंतर डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. त्यानंतर नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. ते तुम्हाला वहीमध्ये पूर्ण करायचं आहे थिअरी. त्यानंतर मिनिंग ऑफ रिसिट अँड पेमेंट अकाउंट. आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिलं मिनिंग ऑफ रिसिट अँड पेमेंट अकाउंट. त्यामध्ये मिनिंग रिसिप्ट साईड आणि पेमेंट साईड. रिसिप्ट साईडला ऑल रिसिप्ट रेव्हेन्यू ऑर कॅपिटल प्रिव्हियस करंट इयर. आणि पेमेंट साईडला ऑल पेमेंट्स रेव्हेन्यू ऑर कॅपिटल प्रिव्हियस करंट इयर नेक्स्ट इयर. त्यानंतर फीचर्स ऑफ रिसिट अँड पेमेंट अकाउंट ती पण आपण पाहिले आहेत. त्यानंतर टाइप्स ऑफ रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट आणि रेव्हेन्यू रिसिप्ट. त्यानंतर टाइप्स ऑफ पेमेंट्स, त्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यानंतर टोटल रिसिप्ट, टोटल पेमेंट्स याची पण आपण माहिती घेतली. त्यानंतर स्पेसिमेन ऑफ रिसिट अँड पेमेंट अकाउंट, प्राप्ती आणि देणी खाती याचा आपण नमुना पाहिला. रिसिट डेबिट साईडला आणि पेमेंट्स क्रेडिट साईडला. त्यानंतर मिनिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, याला आपण उत्पन्न व खर्च पत्रक खाते किंवा आयव्यय खाते असे म्हणतो. यामध्ये आपण मिनिंग इन्कम्स एक्सपेंडिचर आणि त्यानंतर फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्यानंतर आपण स्पेसिमेन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा स्पेसिमेन नमुना पाहिलेला आहे अगोदरच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर आज आपण डिस्टिंग्विश बिटवीन फरक रिसिट अँड पेमेंट अकाउंट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट 3 कॉलममध्ये आहे. पॉईंट रिसिट अँड पेमेंट अकाउंट, दुसऱ्या कॉलममध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. पहिला टाइप ऑफ अकाउंट रिसिट अँड पेमेंट अकाउंट, इट इज अ रिअल अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. त्यानंतर नेचर रिसिट अँड पेमेंट अकाउंट, इट इज सिमिलर टू कॅश बुक. अ रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, इट इज लाईक अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 3 नंबरचं ऑब्जेक्ट रिसिट अँड पेमेंट अकाउंट, इट इज प्रिपेअर्ड टू
प्रेझेंट अ समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन, म्हणजे आपल्याकडे कॅश किती आली त्या संबंधीचे व्यवहार नोंदवण्यासाठी आपण रिसिट अँड पेमेंट अकाउंट बनवतो. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, इट इज prepared to ascertain the net result of all income and expenditure transaction. हा आपण का म्हणतो, आपल्याकडे उत्पन्न किती आहेत आणि खर्च किती आहेत यासाठी. त्यानंतर ओपनिंग बॅलन्स, हा जो कॅश रिसिट अँड पेमेंट अकाउंट आहे, इट starts with opening cash balance and bank balance or bank overdraft याने सुरुवात होतो आणि एंड पण होतो त्याचा बँक बॅलन्स किंवा बँक ओव्हरड्राफ्टने. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, इट हॅज नो ओपनिंग बॅलन्स. पाचवा फरक आहे क्लोजिंग बॅलन्स. रिसिट अँड पेमेंट अकाउंट, द क्लोजिंग बॅलन्स रिप्रेझेंट्स कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक ॲट द एंड ऑफ द गिव्हन पिरियड. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, द क्लोजिंग बॅलन्स रिप्रेझेंट आयदर सरप्लस ऑर डिफिसिट, नफा झालाय का तोटा झालाय ते दर्शवतो. त्यानंतर रिसिट अँड पेमेंट. रिसिट अँड पेमेंट अकाउंटमध्ये ऑल रिसिप्ट अँड पेमेंट्स ड्युरिंग द करंट पिरियड आर रेकॉर्डेड इन दिस अकाउंट, रेव्हेन्यू ऑर कॅपिटल. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये ओनली रेव्हेन्यू रिसिप्ट and revenue expenses are related to current period are recorded in this account. Non-cash items, 7 नंबरचा, non-cash items are not recorded in this account. In this account, non-cash items like bad debts, depreciation, outstanding expenses, etc. are also included. 8 नंबरचं ऑल अकाउंट्स, ऑल ट्रान्झॅक्शन related to personal account, a real account and nominal account recorded in receipt and payment account. This account contains only transaction related to nominal account. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त नॉमिनल अकाउंटचेच व्यवहार नोंदवले जातात. पिरियड, इट इन्क्लूड्स अमाऊंट्स रिसिव्ड और अमाऊंट पेड. याचा अर्थ रिसिट अँड पेमेंटमध्ये पैसे किती प्राप्त झाले आणि पैसे किती दिले, अमाऊंट पेड फॉर एनी पिरियड लाईक प्रिव्हियस इयर, करंट इयर और नेक्स्ट इयर. म्हणजे मागील वर्षी, चालू वर्षी आणि पुढील वर्षी आपला कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो कसा असेल यासंबंधी माहिती यामध्ये नोंदवायची. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये in these accounts amount related to current year only are included. 10 balance sheet.
It need not be necessary accompanied by balance sheet. रिसीट अँड पेमेंटच्या आधारे आपण बॅलन्स शीट यामध्ये डिमांड करत नाही, पण इट इज ऑलवेज अकंपाईन्ड बाय बॅलन्स शीट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट एकत्रित बनवणं गरजेचं आहे. एकमेकाच्या आधारे बनवणे गरजेचं आहे. आता आपण फॉर्मॅट ऑफ मीनिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, मीनिंग इन्कम्स एक्सपेंडिचर आणि फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा फॉर्मॅट, लेफ्ट साईडला एक्सपेंडिचर, राईट हँड साईडला इन्कम. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, म्हणजे प्राप्ती आणि देणी आणि खर्च आणि उत्पन्न आणि खर्च खाती, आय आणि व्यय याचा आपण फरक पाहिला. त्यानंतर पुढं आपण प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट का बनवायचा. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ऑल रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे सर्व प्रकारची किरकोळ खर्च, अँड लॉसेस म्हणजे सर्व प्रकारचे दैनंदिन किरकोळ स्वरूपाचे खर्च आणि तोटे आर डेबिटेड टू इट म्हणजे एक्सपेंडिचर साईडला. अँड ऑल रेव्हेन्यू इन्कम अँड गेन्स आर क्रेडिटेड टू इन्कम साईड म्हणजे उजव्या बाजूला. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फायनल अकाउंटमध्ये बघितलं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण सर्व एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट साईडला सर्व इन्कम्स अँड गेन्स. फक्त नाव बदललेलं आहे. तिथे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि इथे नाव बदललेलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता आपण या टॉपिकमध्ये 3 महत्त्वाचे भाग बघितलेत. पहिला भाग जो आहे तो रिसीट अँड पेमेंट अकाउंट, प्राप्ती आणि देणी खाती. त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आय आणि व्यय, उत्पन्न आणि खर्च खाते. 2 झाले का. आता आपण पाहतोय बॅलन्स शीट. टॉपिकचं नाव आपलं आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. यामध्ये आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट, प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट, पेज नंबर 71. त्यामध्ये प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट पेज 71. आता बॅलन्स शीट आपण फायनल अकाउंटमध्ये बघितलंच आहे, तोच इथं आहे, फक्त इथं नाव बदललेलं आहे. ओपनिंग बॅलन्स शीट, क्लोजिंग बॅलन्स शीट. आपण 11वीमध्ये पाहिलं होतं सिंगल एंट्री सिस्टीम. त्यामध्ये ओपनिंग कॅपिटल बॅलन्स आणि क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स. इथं पण त्याच टाईपचं थोडंसं आपल्याला फिगर्स घ्यायचे आहेत. तर आपण पाहू 71 नंबरच्या पानावर प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज of the organization as on a particular date. The balance sheet of non-trading organization
is similar to a balance sheet of sole trading concern organization. कन्सर्न या शब्दाचा अर्थ संस्था किंवा संघटना. बॅलन्स शीट ओनली शो कॅपिटल रिसिप्ट, भांडवली उत्पन्न, अँड कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवली खर्च. बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड विथ अ व्ह्यू ऑफ measure the exact financial position of an organization concerned on a certain date, normally at the end of the year. बॅलन्स शीट का बनवायचा? तर आपल्याला व्यवसायाचा नेमका आरसा परिस्थिती काय आहे त्यासाठी आपल्याला बॅलन्स शीट बनावा लागतो आणि तो सुद्धा वर्षाच्या शेवटी. पुढे द एक्सेस ऑफ ॲसेट्स ओव्हर लायबिलिटीज म्हणजे काय जास्त आहे? आपल्याला माहिती आहे सूत्र, कॅपिटल बरोबर ॲसेट मायनस लायबिलिटी. कॅपिटलचं सूत्र काय आहे? कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट्स मायनस लायबिलिटी. म्हणजे ॲसेटमधून काय वजा करायचं? लायबिलिटीज. संपत्तीमधून देणे वजा करायची किंवा येणेमधून